विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील समास हा जो टॉपिक आहे ग्रामरमधील, हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता समास म्हणजे नेमकं काय असते बरं? तर शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. ज्यावेळेस शब्दांचं एकत्रीकरण आलेलं असते त्यालाच आपण समास असे म्हटले जाते. तर बघूया आता समास नेमका आहे काय. समासाचे मुख्य प्रकार 4 पडतात. पहिला जो प्रकार दिलेला आहे अविभाव समास. यामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असते, म्हणजे प्रधान म्हणायचं. ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे असते आणि तो सामासिक शब्द क्रियाविशेषणाने काम करतो. जसं की शब्दाच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति यासारखे उपसर्ग असतात. उपसर्ग म्हणजेच काय? प्रिफिक्स. फॉर एक्झाम्पल, आ जन्म म्हणजे जन्मापासून, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, गावोगावी प्रत्येक गावी. म्हणजे मूळ शब्द कोणता आहे तिथला? गावी. तर त्याला काय लागलेलं आहे? प्रत्येक. तर समासाचा दुसरा प्रकार बघूया, तत्पुरुष समास. म्हणजे दुसरे पद प्रधान असते, म्हणजे महत्त्वाचे. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि विग्रह करताना विभक्ती प्रत्ययाचा वापर करावा लागतो. विभक्ती तत्पुरुष म्हणजेच राजवाडा. राजवाडा हे एक्झाम्पल झालेलं आहे. राजांचा वाडा. कर्मधारय समासमध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. उदाहरणार्थ महादेव. आता महादेव या शब्दाची फोड बघा कशी झालेली आहे? महान असा देव. द्विगु समासामध्ये पहिले पद संख्यावाचक असते. उदाहरणार्थ पंचवटी. पंच नावामध्ये किंवा शब्दामध्येच बघा, पंच म्हणजे 5. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह, त्याला काय म्हणायचं? पंचवटी. म्हणजे हे कशाचं पद झालेलं आहे? द्विगु समासामधलं झालेलं आहे. आणि कर्मधारय समास म्हटलं तर दोन्ही पदे हे एकाच विभक्तीत असतात. म्हणजे महादेव हा जो शब्द दिलेला आहे त्याच्यापासून काय झालेला आहे? महान असा देव. तर तिसऱ्या प्रकाराकडे वळूया. नेमका समासाचा तिसरा प्रकार काय आहे? तर द्वंद्व समास. या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टिकोनाने समान महत्त्वाचे असतात. इतरतर द्वंद्व आणि वापरून विग्रह. उदाहरणार्थ आई बाप म्हणजेच काय? आणि आई आणि बाप असं हे काय झालेलं आहे? विग्रह झालेला आहे. वैकल्पिक द्वंद्व किंवा अथवा वापरून विग्रह केला जातो. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? इतरतर द्वंद्वामध्ये आणि वापरून विग्रह केला जातो आणि वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा अथवा हे 2 शब्द महत्त्वाचे आहे. यापासून विग्रह तयार केला आहे. उदाहरणार्थ बघा, खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे. आपण त्याला असं म्हणू शकत नाही खरे आणि खोटे म्हणून. तर खरे किंवा खोटे हा जो प्रकार आहे कशामध्ये जाईल? वैकल्पिक द्वंद्वमध्ये. समाहार द्वंद्व म्हणजे मूळ पदाशिवाय त्याच जातीच्या इतर गोष्टीचा समावेश असतो. उदाहरणार्थ भाजी पाला. इथं आपण भाजी आणि पाला व इतर असं म्हणू शकत नाही. तर भाजी, पाला व इतर वगैरे गोष्टी या ठिकाणी या समाहार द्वंद्वामध्ये येत असतात. म्हणजे तुम्हाला ह्या 3 द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे वैकल्पिक द्वंद्व हा प्रकार येत असतो. तर आणि जो तुम्हाला सांगितलेला आहे या पद्धतीने यामध्ये 3 प्रकार पडतात. जसं की इतरतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर हे 3ही तुम्ही व्यवस्थित ट्रिकनुसार लक्षात ठेवा. इतरतर द्वंद्व म्हटलं तर आणि व हा शब्द त्याच्यामध्ये येईल. वैकल्पिक द्वंद्व म्हटलं किंवा अथवा हे 2 शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण चौथा प्रकारचा जो समास आहे तो कोणता आहे बरं जाणून घेऊया. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास नेमकं काय असते बरं? यातील दोन्ही पदे गौण असून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. फॉर एक्झाम्पल बघा, नीलकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. म्हणजे आपल्याला म्हणजे असं उपाधी दिलेली आहे. म्हणजे ते कोण असेल बा ज्याचा कंठ निळा आहे? त्याला काय म्हणतात? शंकर. लंबोदर. आपल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे तुम्हाला भरपूर काही शब्द मिळून जातील की अशा प्रकारचा बहुव्रीही समास आला तर कसं ओळखायचं. आता लंबोदर म्हटलं तर कसं लक्षात ठेवायचं आहे? लांब आहे उदर ज्याचे असा तो. उदर म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? उदर म्हणजे पोट. लांब आहे उदर ज्याचे असा तो, त्याला काय म्हणायचं? गणपती. नंतर उदाहरण काय दिलेलं आहे? निरोगी म्हणजे नाही रोग ज्याला असा तो. कोण? निरोगी. म्हणजे तुम्ही असं स्वतःहून तयार करताय. तुम्हाला जर पेपरला तुम्हाला नीलकंठ असं आलं, हे नीलकंठ हे समास कोणत्यामध्ये येतो, कशामध्ये येतो, कोणत्या समासाचं उदाहरण आहे? किंवा तुम्हाला असं येऊ शकते निळा आहे कंठ ज्याचा असा तो,
ते काय आहे बरं? म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कोणतंही विचारला जाऊ शकते. तर नीलकंठ हा जो समास आहे हा कोणता येईल? बहुव्रीही समास येतो. तर या ठिकाणी हे आपण कशावरून लक्षात घेतलेलं आहे? तर नीलकंठाची याची आपण फोड केलेली आहे. निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे कोण आहे? शंकर. लंबोदर, लंबोदर लांब आहे. लंबो म्हणजे काय? लंबो म्हणजे लांब. लांब आहे उदर ज्याचे असा तो असं कोण आहे? उदर म्हणजे मी आत्ताच सांगतो मला उदर म्हणजे काय होते? पोट. असा तो कोण असतो? गणपती. आणि निरोगी हे उदाहरण दिलेलं आहे. तर नाही रोग ज्याला असा तो म्हणजे कधीच त्याला रोग होणार नाही. अशा प्रकारे आपण समास हा प्रकार बघितलेला आहे आणि समासामध्ये 4 समासाचे प्रकार पडतात हे पण आपण बघितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणताही स्पर्धा परीक्षेचा पेपर देत असताना घोकणपट्टी म्हणून पाठ करू नका. तर त्यासाठी एक वही करा आणि कोणत्या समासाला कशाप्रकारे ओळखायचं त्याच्या ट्रिक्स तुम्ही वहीमध्ये लिहित चला. म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय होईल की तीच गोष्ट तुमच्या लक्षात राहील आणि त्याचाच तुमचा वारंवार काय होईल? सराव होईल. म्हणजे कसं आहे, तुमच्याकडे कमी वेळामध्ये तुम्हाला तेवढी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची असेल विद्यार्थी मित्रांनो. आपण जर असं लेंदी पाठ करत गेलं तर ते तुमच्या परीक्षेपुरता तुम्हाला मर्यादित राहणार नाही आणि तुम्हाला वेळसुद्धा कमी पडेल. ती गोष्ट तुम्हाला सहज साध्य होणार नाही. आता स्पर्धा परीक्षा म्हटलं तर कोणत्याही परीक्षेला तुम्हाला मराठीचं ग्रामर असते. सचाच पाहिलं तर MPSCच्या परीक्षेमध्ये असते. स्पर्धा परीक्षेच्यामध्ये दृष्टिकोनातून बघितलं तर तलाठीच्या याच्यात, ग्रामसेवकच्या याच्यामध्ये, पोलीस भरतीमध्ये मराठीचं ग्रामर तुम्हाला विचारलं जाते नाही का? वनरक्षकच्या याच्यामध्ये सुद्धा विचारलं जाते. पोस्टमनच्या पण सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाते. म्हणजे कोणतीही परीक्षा असू द्या स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मराठीचं जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरचं बराचसा भाग आलेला असतो. आणि कधीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो काही अभ्यास करत असाल तो अभ्यास हा ट्रिकनुसार करा. असं पाल्हाड असं म्हणजे पाठांतर करू नका की या असा समास आला असेल तर कसं लक्षात ठेवायचं, तसा समास आला असेल तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय असते. आणि अभ्यास करत असताना चर्चात्मक पद्धतीतून तुम्ही अभ्यास करा. एकमेकाला विचारा, तुमचे रूममेट असतील त्यांनाही विचारा, ते डिस्कस करा. म्हणजे असं का म्हणते आहे मी की जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हालाच तो काय होत असतो? आकलन होत असतो वारंवार. कारण आपण एकलमध्ये जर अभ्यास करायला बसलं तर तेव्हा आपण लिमिटेड अभ्यास करणार, पण डिस्कसमध्ये जर अभ्यास केला तर आपला अभ्यास काय होत असतो विद्यार्थी मित्रांनो? वाढत असतो. एकमेकाचं नॉलेज आपल्याला माहिती पडते आणि त्याला काय माहिती आहे आणि आपल्याला काय माहिती नाही, तर आपणसुद्धा तशा प्रकारचं एकमेकाला शेअर केलं तर निश्चितच काय होते तुमच्यामध्ये त्या म्हणजे विषयाची भर पडते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जरूर हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एकांत म्हणून नाही तर मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत डिस्कस करून करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीचं असेल, त्याचबरोबर इतर ग्रामरच्या गोष्टी असेल, एकमेकाची उदाहरणं असतील तर ती उदाहरणेसुद्धा तुम्हाला डिस्कसमधून पेपरच्या वेळेस निश्चितच लक्षात राहतील आणि त्याचा फायदा तुम्हाला बराचसा होईल नाही का? तर आज आपण समासाचा टॉपिक बघितलेला आहे. जरूर वहीमध्ये लिहून घ्या. थँक्यू.